म्हणजे पुन्हा वाचतो ते. दिल्लीमध्ये जंतर मंतरवर सलग 28 दिवस तरुणांनी दिलेला लढा आणि दाखवलेली जिद्द ही कौतुकास्पद आहे. आंदोलकांच्या अगदी मागणीनुसार आज अखेर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला. दडपशाहीला न घाबरता अन्यायाविरुद्ध ठामपणाने उभं राहून सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडणारा हा लढा लोकशाहीच्या ताकदीचं प्रतीक आहे. हा देशातील युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय आहे. तसंच विविध विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी ज्या पद्धतीनं देशातील युवकांना नैतिक आणि संसदीय पाठबळ दिलं त्याबद्दल विरोधी पक्षातील सर्व खासदारांचं मी आभार मानतो. देशातील लोकशाहीनं कास टाकली आहे आणि त्याचं श्रेय देशातील युवा पिढीला जातं हे निश्चित नमूद करावं वाटतं. हे माझं स्टेटमेंट ऑलरेडी केलेलं. एक तर हे जे काही चाललेलं होतं फूट हे निवड एखाद दुसऱ्याची भाव नसते. अनेक विद्यार्थ्यांचं आयुष्यावर त्याचे विशेष परिणाम होत होते आणि आनंद हा आहे की संयमानं आणि शांततेनं युवा पिढीनं आपल्या भावना देशाच्या नेतृत्वाच्या समोर मांडल्या आणि त्याला यश आलं. आज त्यांच्या 2-3 राऊंड झाले असते. मी स्वतः प्रधानमंत्र्यांना भेटलो, त्यांना विनंती केली की लोकशाहीमध्ये संवाद ठेवायची आवश्यकता असते. डायलॉग न ठेवणं त्याचे दुष्परिणाम होत असतात. हे मी काही सांगण्याची गरज नाही. तुम्ही हा डायलॉग सुरू केला पाहिजे, एक तर राजीनामा दिला पाहिजे किंवा डायलॉग करून काय म्हणण्यात आहे ते ऐकून घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही केंद्रीय मंत्रिमंडळाचे तुमचे 2-3 कलिग्स शक्यतो सिनियर डिफ्यूज करा. अभिजित आणि त्यांचे सहकारी आहेत त्यांच्याशी आम्ही बोलणं केलेलं आहे. त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की सरकार तुमच्याशी सुसंवाद ठेवायला तयार असेल तर बोलायचं नाही असा हट्ट करू नका. आणि सुदैवानं त्यांची बोलायची तयारी होती, हट्ट नव्हता. आणि त्यामुळं हे जे काही बोलणं झालं नरेंद्र मोदींचं त्याच्याशी माझं, त्याचा परिणाम मला दिसला. त्यांनी केंद्र सरकारमध्ये आपले सहकारी डिफ्यूज केले.
चर्चेच्या 2 राऊंड झाल्या. त्याच्यामध्ये केंद्राने मान्य करावं असा जो आग्रह होता त्याच्या काही गोष्टी मान्य झाल्या नव्हत्या. दुसऱ्या राऊंडला एक सोडून बाकीच्या गोष्टीच्या संबंधी केंद्र सरकारने विचार करण्याची भूमिका घेतली आणि तरीही युवा पिढीचा आग्रह शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याचा होता. तो आग्रह शिक्षण मंत्र्यांनी किंवा प्रधानमंत्र्यांनी तेव्हा माहीत नाही ते स्वीकारला आणि त्यांचा राजीनामा आज आपल्यापुढे आलेला आहे. मी युवा पिढीचं पुन्हा एक अभिनंदन करतो. जे काही घडलं त्यातून शेवटी अंतिम निर्णय हा योग्य झाला. पण नव्या पिढीला हाताळत असताना लाठी हल्ला, अश्रूधूर हे प्रकार टाळले असते तर अधिक चांगले दिसत असते. आणखीन एक गोष्ट अतिशय अवघड आम्हाला वाटते की म्हणजे दिल्लीमध्ये जंतर मंतरला येण्याच्यासाठी जी मेट्रोची लाईन आजूबाजूची त्याचे 18 स्टेशन ही लाईन बंद ठेवली. ही लाईन बंद ठेवणे हा प्रश्न फक्त विद्यार्थ्यांच्या पुरता सीमित होता. मेट्रोला प्रवास करणारी तरुणाई जशी असेल तसे नागरिकसुद्धा असतात आणि त्यामुळे मेट्रो बंद ठेवायची ही भूमिका शहाणपणाची नव्हती. आणखीन एक गोष्ट जाणवली, अनेक तरुण मुली याच्यामध्ये अत्यंत आक्रमकपणानं आपल्या भावना व्यक्त करणारा पुढे येत असताना हा जो काही हल्ला झाला पोलिसांच्याकडून त्याची किंमत त्यांनासुद्धा द्यावी लागली. ते टाळता आलं असतं तर योग्य झालं असतं. आणखीन एक गोष्ट की हे आंदोलन जंतर मंतर फक्त सीमित राहिलेलं नाही. हे आंदोलन देशात आणि देशाच्या बाहेर गेलं. लंडनमध्ये, न्यूयॉर्कमध्ये, अन्य काही शहरांच्यामध्ये भारताच्या बाहेर जी भारताची युवा पिढी आहे ती त्या देशातसुद्धा शांततेनं पण आपल्या भावना व्यक्त करण्याच्यासाठी रस्त्यावर आल्या. हे जसं भारताच्या बाहेर झालं तसंच या देशाच्या जवळपास सगळ्या राज्यामध्ये याचे जी काही या पिढीची भावना होती ती आपल्याला पाहायला मिळाली. मला आणखीन एका गोष्टीचं समाधान की देशाच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थी तरुण तिथं आले होते. मी ज्यावेळी तिथं भेटायला गेलो त्यावेळेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आलेले युवा प्रतिनिधी तेही त्या ठिकाणी भेटले आणि ते प्रेमानं आणि शांततेनं
याच्यामध्ये अभिजित आणि त्याचे सहकारी यांच्या पाठीशी उभे राहिले. हे जसं तिथं दाखवलं तसंच तुम्ही पुण्यामध्ये फायदा असेल, मुंबईमध्ये फायदा असेल, अन्य शहरांच्यामध्ये पाहिलं. यामधून केंद्र सरकार योग्य तो धडा घेईल आणि पुन्हा अशा पद्धतीनं तरुण पिढीला हाताळण्याचं काम करणार नाही एवढीच अपेक्षा. साहेब तुम्ही पंतप्रधान मोदींना भेटलात तेव्हा त्यात एक सगळ्यांची टीका अशी सुरू होती की आपला देश हुकुमशाहीच्या दिशेने चाललेला आहे, जे की अमित शहा किंवा मोदी जे आहे ते हुकुमशाह पद्धतीने वागतात. ह्या निर्णयामुळे तुम्हाला असं वाटतं का की मोदींची किंवा त्याच्यात फरक पडेल आणि देशामध्ये परत संवादाचं सगळं वातावरण तयार होईल? विरोधकांमध्ये विशेषतः जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यामध्ये पण भीती असते. मी सांगू शकत नाही, पण मी मोदींना आग्रहाने हे सांगितलं, डायलॉग सुरू करा, बोलायचं नाही बंद, आणि पोलीस यंत्रणा या मुलांच्या विरुद्ध वापरू नका. आणि मला असं वाटलं की मी जे बोलतोय त्याची नोंद त्यांनी घेतली असावी, आणि त्यामुळे मी प्रत्यक्ष कृतीनंतर जे पाहतोय त्यामुळे यापेक्षा वेगळा निष्कर्ष आज मी काढला नाही. साहेब, सरसंघचालक जे आहेत ते काल बोलताना असं म्हटले होते की डिक्टेशन नको, संवाद हवा. म्हणजे त्याचा हा परिणाम वाटतो का तुम्हाला? मोदींनी इतक्या तातडीनं बॅकफूटवरती येणं आणि हा राजीनामा म्हणजे इतके दिवस जो दबाव ते 2-3 दिवस गेले, लाठीचार्जनंतर जो तयार झालेला होता रोष, त्याचा दबाव स्वीकारून ते तसेच काम करत होते, राजीनामा घेतला नाही. काल सरसंघचालक बोलल्यानंतर मात्र बऱ्याच हालचाली झालेल्या दिसतात. मी पार्लमेंटमध्ये पाहत होतो, पार्लमेंट 4 दिवस नाही, पण विविध पक्षाचे लोक भेटत होते. मोदी ज्या पक्षाचे आणि त्यांना त्यांचा पाठिंबा आहे त्याही पक्षाचे लोक भेटत होते, हाऊस संशय, आणि त्यांचाही मूळ हा डायलॉग सुरू करावा असा होता. आणि तसंच होत अन्य लोकांनी सुद्धा तिथं बांधलं, त्याच्यामध्ये भागत सुद्धा असावेच असे दिसतंय. सर, गेल्या 12 वर्षातला मोदी सरकारचा पहिला राजीनामा आहे. गेली अनेक आंदोलन झाली, शेतकऱ्याचं आंदोलन पाहिलं 7-8 महिने चाललं तरी दखल घेतली नाही. अखेर सरकार चुकलं असं म्हणता येईल. सगळ्या याच्यात जी डिक्टेटरशिप सुरू होती गेली 12 वर्षात देशामध्ये, असं आहे की युवा शक्ती एकत्र आली आणि ती सीमित एका भागापुरती न राहता देशाच्या कानाकोपऱ्यात पुढे येते, याची जाण शेवटी आल्याच्या नंतर हा राजीनामा घेतला असावा किंवा शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला असावा. याच्यामध्ये जे पत्र त्यांनी लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये प्रधान असं म्हणतात की राज्यातल्या देशातले जे विविध पदांवर महत्वाचे व्यक्ती आहेत त्यांनी या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला, आणि तसंच राष्ट्रविरोधी जे कृती करणाऱ्या लोक आहेत त्यांना याचा फायदा होऊ नये यासाठी मी राजीनामा देतो. असे 2 महत्वाच्या बाबी त्याच्यामध्ये आहेत. त्या म्हणण्यात काय अर्थ नाही. हे सगळं फेरफार कृतीचं प्रकरण दुर्दैवानं दिल्लीमध्ये आम्हाला खाली मान घालणार होतं, आणि त्याचं कारण की त्याच्यामध्ये जे लोक सहभागी आहेत त्याच्यात आपल्याकडची सुद्धा काही नावं ही येत होती महाराष्ट्राची, आणि त्यामुळं याच्यावर सक्त कारवाई करायची गरज ही आहे. आणि त्या भावनेनंच प्रधानमंत्र्यांची आम्ही सुसंवाद ठेवतो. ठीक आहे,
भागवत बोलले भेटीवर काही लोक भागवत बोलले त्यांच्या पक्षाचे अन्य खासदार खासगी जाऊन बोलले मंत्रिमंडळात त्यांची चर्चा झाली त्याच्यामध्ये काही लोकांनी याच्याकडं सहज बोलू नये गांभीर्याने घ्यावं असं मत मांडलं असं ऐकतोय या सगळ्याचे ते एकंदर परिणाम आहेत. राजीनामा पंतप्रधानांना भेटल्यानंतर काही लोकांनी टीका पण केली होती, पण आज राजीनामा आलेला आहे समोर. या सगळ्याचं तुम्ही डायलॉग सुरू केला त्या सगळ्या काळामध्ये. काही लोकांनी त्याला विरोधही केला, मी वेगवेगळे त्याचे काही आरोप प्रत्यारोप झाले, पण आज अखेर रिझल्ट समोर आहे. काय सांगा तुम्ही भेटलेल्या दिवशीच्या ट्विटमध्ये ते पत्र नाहीये की या तुम्ही ज्या दिवशी भेटला पंतप्रधानांना त्या दिवशी जे शेतकऱ्यांच्या संदर्भातलं पत्र दिलेलं होतं त्यात या विद्यार्थ्यांच्या विषयाचा उल्लेख नव्हता अशी टीका त्या ट्विटवरती सतत केली जाते की तुम्ही ते पत्र तसं पत्र कुठलंही दिलंच नव्हतं. नाही असं चर्चेशी होतं मी शेतकऱ्यांचं दिवस तो वेगळा विषय पण विद्यार्थ्यांचं होतं काय द्यायचं डायलॉग सुरू करा हा आग्रह करायचा आणि तो केला आम्ही. साहेब तुम्ही मोदींना भेटल्यानंतर विरोधकांमध्ये थोडीशी अस्वस्थता निर्माण झाली की पवारसाहेब मोदींना मदत करतायत का म्हणून. तर हे चर्चा फार सुरू झाली मग आणि तुम्ही म्हणताय असं डायलॉग सुरू झाला आणि मग आज शिक्षण निर्णय मंत्री काय रिझल्ट निर्णय काय शेवटी नाही पण तुमचे जे विरोधक तुमच्यासोबत आहेत मीडिया अस्वस्थ झाली. आहेत वेगवेगळे लोक आहेत आल्यानंतर अभिजित दिपकेने आता मागणी केलेली आहे की त्यामध्ये ज्या मुलांनी आत्महत्या केलेली आहे त्यांच्या घरच्यांना आर्थिक मदत आणि मुलांवर जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते सरकारने मागे घेतले पाहिजे. ते मुद्दे आहेत आणि मी सांगू शकत नाही पण माझी माहिती अशी आहे की 3 मुद्दे होते शेवटी त्याचे 2 तुम्ही म्हणतात ते केंद्र सरकारने मान्य करायची तयारी दाखवली होती. राजीनामा या विषयावर त्यांची भूमिका अत्यंत कठोर होती. साहेब मोदी ज्या ज्यावेळेस अडचणीत येतात त्यावेळेस पवारसाहेब त्यांना मदत करतात किंवा त्यांच्या मदतीनं जातात असा एक टीकेचा सूर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा निर्माण झाला. प्रश्न असा आहे प्रश्न सुचायला मदत झाली का नाही. सर या सगळ्या प्रकारामुळे केंद्र सरकारच्या कार्यशैलीमध्ये काही फरक पडेल असं तुम्हाला वाटतं का? काही सांगता येत नाही. अशी भूमिका मला वारंवार बजवावी लागेल का मग. केंद्र सरकारच्या जर कार्यपद्धतीमध्ये बदल होणार नसेल जर सरकार वारंवार अडचणीत असेल आणि देशात असा उद्रेक होणार असेल तर तुम्हाला अशी मदत करण्याची संधी वारंवार मिळेल असं वाटतं का मग तुम्हाला. मिळाली किंवा त्यांनी वारंवार असे निकाल घ्यावे म्हणजे त्याच्यानंतर निकाल घ्यायच्या अधिकार आम्हाला लोकांच्याकडे. साहेब मोदींनी जे भाषण केलं होतं ना साहेब तुमचं जे काही विश्लेषण आहे म्हणजे विरोधी पक्ष लढत होते पण एक सरकारबद्दल खूप अशी भीती होती कारवाया होत होत्या वेगवेगळ्या यंत्रणांकडून. नवी पिढी याला सगळ्याला न घाबरता जी मैदानात उतरली तर तुम्ही कसं या सगळ्याकडे बघता. एका बाजूला हे विरोधी पक्ष आहेत आणि एका बाजूला ही नवी पिढी. माझं जे काही बोलणं अभिजित आणि त्यांच्याशी झालं मला एक कन्व्हिन्स झालं की ही मुलं त्यांच्या मागण्या पदर फाडल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. विरोधी पक्षांना एक मोठं एक याच्यातून बूस्ट मिळालंय असं वाटतं तुम्हाला या सगळ्यांना. प्रश्न असा नाही प्रश्न सरकारला याच्या अक्कल शिकायची संधी. राजनाथ सिंग काही दिवसांपूर्वी असं म्हटले होते की हे मोदींचे सरकार आहे या सरकारमध्ये मंत्र्यांचे राजीनामे होत नसतात. आता या राजीनाम्यानंतर तुम्ही काय सांगाल. हे सरकार इतके दिवस ज्या इगोनं आणि अहम भावनेनं वागत होतं आणि त्याचे दुष्परिणाम हे लक्षात आल्यावरती आता तरी ते 2 पावलं मागे येतील का आणि एकूण व्यवस्थेवरती असं की त्यांनी राजीनामा घेणार नाही हे मलाही सांगितलं होतं आणि त्याची ती भूमिका होती शेवटी घेतला. याचा अर्थ जनपक्ष काय असतो याची नोंद त्यांनी घेतली.
साहेब सरकार झुकलं असं म्हणायचं का साहेब तुम्हाला? मोदींचं एक भाषण आपल्याला आठवत असेल की मी राजकारणात पवार साहेबांचा हात धरून आलोय. आत्ता जो भेटीचा फोटो होता ना, बोट धरून आलोय. आत्ता जो भेटीचा फोटो होता त्यात तुमचा हात त्यांनी धरला होता. शेवटी पवारांनाच हात द्यावा लागला असं वाटतंय, कारण तुम्ही आता म्हणतात की ते राजीनामा घेणार नव्हते असं म्हणत होते. नको पोटावरून हातावर आले, पोटावरून हातावर आले तर साहेब हे केंद्र सरकारचं जसं झालं तसं महाराष्ट्रामध्ये असंच काहीसं चित्र आहे. प्रत्येक गोष्टीला पाठीशी घालणं, कारवाई न करणं, धडा घ्यायची गरज आहे का महाराष्ट्रात? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या प्रकरणावर या पद्धतीने मत व्यक्त केलं ते योग्य नाही. साहेब सर लोकांचं मत त्यांना तातडीनं दिल्लीला बोलवलंय. आता मुख्यमंत्री तातडीनं दिल्लीला गेले. असं आता लगेच हे झाल्यानंतर राजीनामा झाल्यावरती पंढरपूर थेट दिल्लीला गेले. आता ती काय अंतर्गत माहिती आहे का की ते काही दिल्लीला कायमस्वरूपी जात आहेत किंवा काय? तुमच्याकडनंच ऐकत माहिती. बाबा आतापर्यंत हे असं आंदोलन तुम्ही पाहिलं होतं का? आणि यापुढे अशा वेगळ्या पद्धतीने ही जी ज्यांची रस्त्यावर उतरती वेगळ्या पद्धतीने करते ही आंदोलन वेगळ्या पद्धतीचे असणार आहेत, त्याच्या आधी पाहिलं होतं का? फायदे होते, शेतकऱ्यांचा फायदा होता. मी स्वतः एका आंदोलनात सहभागी झालो. त्याच्यामध्ये माझ्याबरोबर पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल आणि उत्तरेचे अनेक लोक सहभागी झाले. 2 लाख लोक होते. ते आंदोलन झालं. अशा काही गोष्टी आम्ही पाहिल्या. अण्णा हजारेंनी पण आंदोलन केलं या संदर्भात काल साहेब डिलिमिटेशनच्या संदर्भात लोकांच्या मनातील सरकार सरकारच्या सोबत विरोधात राहण्याचा डर चर्चा होतं. सुरू आहे. संपलं का? तुम्हाला सरकार झुकलं असं म्हणायचं फार का? चर्चा सुरू आहे. सरकार झुकलं असं म्हणायचं का? सरकार झुकलं अखेर 12 वर्षानंतर का होईना, लोकांच्या मनात भीती होती तुम्हाला सरकार. सत्य सांगितलं ना की शेवटी सामूहिक सर्वांच्या शक्तीच्या समोर केंद्र सरकार शहाणपणाने उशिरा कळीनं वागले. मी विचारत होतो डिलिमिटेशनच्या संदर्भात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष हा भाजपसोबत जाईल किंवा तशा चर्चा सुरू आहेत. सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रीपद, जयंत पाटलांना राज्यात मंत्रीपद, अशा बऱ्याच चर्चा राजकीय चर्चा ज्या आहेत सुरू आहेत. डिलिमिटेशनचा प्रस्ताव आमच्याकडे नाही, हातात नाही, वाचला नाही. त्या कामच काय करायचं? कसं आहे, तुमच्याकडे स्पेस असल्यानंतर काही गोष्टी स्पेस भरून टाकण्यासाठी तयार होतात. हा त्याचा भाग आहे, दुसरं काही नाही. मुंबईमध्ये या संदर्भात ठाकरेंचा मोर्चा जो होता तो जल्लोष मोर्चा करतात. जल्लोष अभिनंदन मोर्चा उद्या ठाकरे बंधू करतात ते मुंबईमध्ये. याच विषयावर संदर्भात धर्मेंद्र प्रधानांच्या चांगली गोष्ट त्या सगळ्यांनी या मुलांना फाशीमध्ये दिला ही गोष्ट योग्य. साहेब तुम्हाला विलीनीकरणाचा कुठलाही प्रस्ताव नाही, पण मुद्दा असा आहे तुमच्याच पक्षातला एक गट आहे, काही नेते त्यांची इच्छा आहे काही आमदारांची की आपण सत्तेमध्ये जावं, त्याशिवाय आपल्याला निधी मिळणार नाही. ते अनेकांना भेटले, उदाहरण जयंत पाटील अनेकांना भेटले त्या काळात. अशी काही चर्चा होती का त्या तुमच्या प्रस्ताव? अशी काही चर्चा नव्हती. तर एज्युकेशन सिस्टीम विरोधात हे आंदोलन उभं राहिलं होतं. आता एका राजीनाम्यानं एज्युकेशन सिस्टीम सुधारेल असं वाटतंय का? आणि सुधारायची असेल तर काय केलं पाहिजे सरकारने आता? सुधारावी असं वाटतंय. बघूया आता याचं काहीतरी धडा ते घेते. मर्जरवर एक क्लिअर हे द्या ना. दोन्ही राष्ट्रवादींचं मर्जर होईल का? तो विषय आज नाही. आज विषय लोकांच्या समोर दुसरा आहे. दुसरी बातमी लोक घेणार नाही. ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जी मराठी लोक आहेत, अभिजित दिपके मराठी आहेत, तुम्ही मराठी आहात, त्याच्यापूर्वी अण्णा हजारेंनी पण दिल्लीमध्ये आंदोलन केलं, ते मराठी आहात. तर एक मराठी माणूस दिल्ली हलवू शकतो. हलवतोय आणि दिल्ली हलवू शकतो मराठी दिल्ली माणूस. हलवतो पण सांभाळतो पण, असं एकंदरीत चित्र दिसतं या निमित्तानं. तिथं जनता मंत्र्याला मी गेलो, तिथं मराठी मुलं होती, पण अन्य राज्याची सुद्धा मोठ्या प्रमाणात होती. आणि अगदी कालपर्यंत महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातून तरुण मुलं येत होते.
जंतर मंतरला जाण्याच्या पूर्वी माझ्याकडं 6 जण येऊन ते याच्यात सहभागी होणार हे सांगत होते आणि ते फक्त महाराष्ट्राचे नव्हते अन्य राज्याचे होते. सर 2011-12चं अण्णा हजारेंचं आंदोलन आणि त्यानंतर आपल्या देशातली बदललेली राजकीय परिस्थिती आणि आत्ताचं हे आंदोलन याकडे तुम्ही कसं बघताय? मला तेव्हा काय बदललं होतं त्यावेळी सरकारच्या विरोधात एक रोष निर्माण झाला आणि त्याची परिणिती 2014च्या लोकसभा निवडणुकांच्या निकालामध्ये झाली, युपीएच्या पराभवामध्ये, अण्णा हजारेंच्या आंदोलनानंतर. तर आत्ताचं हे जे आंदोलन आहे तर याच्याकडे तुम्ही कसं बघता या राजकीय परिस्थितीकडे? नाही, ह्याच्यातून एकच गोष्ट आहे की सगळ्या देशाची तरुण पिढी अन्याय अत्याचार जिथं जिथं असेल तिथं सौद राहणार नाही. ते संयमाच्या मार्गानं आपलं मत व्यक्त करतील. देखील 2014ला जसा बदल झाला तसा 2029ला तुम्ही पाहता आहात का राजकीय बदल? तर अजून 3 वर्षावकाश आहे, कशाला करतात? अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा भाजपने वापर हा त्यांचं राजकीय पार्श्वभूमी तयार करण्यासाठी आणि 14ची तयारी करण्यासाठी वापर केला होता. तसंच ह्या वेळेसच्या विरोधी पक्षांकडनं असं तुम्हाला काही वाटतं का रे ह्यातनं काही धडा घेतील किंवा त्या दिवशी मार्गदर्शन करतील? माहिती नाही असं की विरोधी पक्ष धडा घ्यायचा प्रश्न आहे का? आजचा जो सत्ताधारी पक्ष आहे त्या नेतृत्वाच्या विरुद्ध त्या पक्षात जे अस्वस्थता आहे त्यांनी या स्थितीचा फायदा घेतला का काय अशी शंका यावी अशी शिक्षा आहे. तर दागिने हिंदी देता है छोटा, हिंदी देता है, हिंदी बोलना छोटा, एक छोटा फक्त एक तुमचा एक ना एक छोटा. पीछे 28 दिन से दिल्ली में जंतर मंतर में जो लड़ाई नई पीढ़ी के साथियों ने की, इसमें शिक्षा मंत्री का इस्तीफा आने के बाद कामयाबी आ गई है, ये बात साफ हो गई है. सवाल किसी एक व्यक्ति का नहीं, सवाल शिक्षा क्षेत्र में जो कुछ गलत चीजें आ रही थी, शिक्षा क्षेत्र में जो एग्जामिनेशन है कि जिसके लिए लाखों लड़के लड़कियाँ अच्छी होती है और ये एग्जामिनेशन की प्रोसेस ठीक नहीं होगी, वहाँ भ्रष्टाचार होगा, तो इसकी जबरदस्त कीमत नए पीढ़ी को देना पड़ता है. एक निराशा उनके मन में पैदा होती है और वो चाहते थे इसमें सुधार होना. ये इशू पार्लियामेंट या पार्लियामेंट का बाहर कई बार उठाया था, मगर भारत सरकार ने इसे ध्यान नहीं दिया. आखिर ये जो संघर्ष करने की तैयारी नई पीढ़ी ने की और भारत सरकार
आज तक कोई कदम नहीं उठाते थे। भारत सरकार को ये अंदाज आ गया कि कल तक क्या हुआ वही रास्ते पर हम जाएंगे, तो इसकी जबरदस्त कीमत अपने को देनी पड़ेगी। और इसीलिए स्वीडन इनके जो नेता थे, इनके साथ जो उनका डायलॉग था, इसमें शिक्षा मंत्री का इस्तीफा, इस पर बात करने की तैयारी उनकी नहीं थी। ऐसी वैसी उसका भी स्वीकार गवर्नमेंट ने किया। एक तरह का गवर्नमेंट को भी लेसन मिला। इसमें ये नई पीढ़ी जो शामिल होगी, उन्होंने अपनी जबरदस्त एकता दिखाई, इसलिए उनका मैं अभिनंदन करता हूँ। और इससे पुलिस फोर्स कोई भी डेमोक्रेटिक एजिटेशन होगी या एजिटेशन के बारे में समझदारी से इसका इस्तेमाल करेंगे, ऐसा एक्सपेक्टेशन हम भारत सरकार से करते हैं। सर, आपने पंतप्रधान जी से मुलाकात की थी, तब आपकी क्या बात हुई थी आपसे? यही बात हुई। और दूसरी किसानों की बात हुई थी, क्योंकि एक बात जो किसानों की मैंने उनके सामने रखी कि महाराष्ट्र में हर 3 घंटे में एक किसान आत्महत्या करता है, और विदर्भ और मराठवाड़ा में इस वर्ष के दौरान 2700 से अधिक किसानों ने अपनी जान गंवाई है। और इसके लिए ये नजरअंदाज मत करिए, ये सीरियस बात है। अन्नदाता है, इस रास्ते पर जाने की नौबत उनका आना ये किसी सरकार को शोभा नहीं। 12 साल के कार्यकाल में पहला इस्तीफा है, उसे देखते हैं उसको क्या सरकार के सामने, छात्रों के सामने सरकार झुक गई है? ये युवा शक्ति या हम नजरअंदाज नहीं कर सकते, ये बात भारत सरकार ने स्वीकार की। चलिए।